नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत रुबिक क्यूब कसं सॉल्व करायचं असतं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रुबिक क्यूब बद्दलची बेसिक माहिती। रुबिक क्यूब बद्दल आज आपण सुरुवात करूया रुबिक क्यूब सॉल्विंगसाठी। तर हा माझ्यात आहे तो 3x3 चा रुबिक क्यूब आहे, दिसतोय। तर अशा प्रकारे हा 3x3 चा रुबिक क्यूब आहे। त्याच्या 6 बाजू आहेत, अप्पर, लोअर, राईट, लेफ्ट। आता माझ्या बाजूने ही फ्रंट आहे आणि ही बॅक साईड, अशा बाजू आहेत। आता ह्या बाजूंना एक वेगवेगळ्या प्रकारचे विशिष्ट कलर्स आहेत। ह्या बाजूला येलो, व्हाईट, ऑरेंज, रेड, ब्ल्यू आणि ग्रीन हे अपोजिट कलर्स असतात, ह्यांना आपण अपोजिट कलर्स म्हणतो। हे जे सेंटर पीसेस आहेत, हे सेंटर पीसेस ह्या कलरनुसार असतात। जसे की हा येलो आहे तर ह्याच्या अपोजिट आपल्याला व्हाईटच बघायला मिळेल। हा ग्रीन आहे तर ह्याच्या अपोजिट आपल्याला ब्ल्यूज बघायला मिळेल आणि हा ऑरेंजच्या अपोजिट आपल्याला रेडच कलर बघायला मिळेल। तर हा क्यूब मी आता शफल करतो, मग आपण याचे बेसिक ट्रिक्स जाणून घेऊया। आता हा क्यूब आपला शफल आहे, दिसतोय। तर आपल्याला जेव्हा हा क्यूब सॉल्व करायचा असतो तर सर्वात प्रथम आपण बघून घेऊया सांगितल्याप्रमाणे की जे कलर्स असतात ते अपोजिट असतात। ते सांगितल्याप्रमाणे हा ब्ल्यू दिसतोय, त्या अपोजिट ग्रीन, व्हाईटच्या अपोजिट येलो आणि रेडच्या अपोजिट ऑरेंज हे अपोजिट पीस आहेत, हे सेमच राहिलेत। बाकी सगळा क्यूब शफल झाला आहे, पण हे सेंटर पीस आहेत कलर्सचे ते तसेच्या तसे राहिलेत। आपण कितीही क्यूब शफल केला तरी हे सेंटर पीस चेंज होत नाही, हे तसेच असतात। आणि हाच आपला बेस आहे, ह्याला धरून आपल्याला पुढचा क्यूब सॉल्व करायचा आहे। तर आता आपण एक कलर निवडूया, आपण व्हाईटपासून सुरुवात करूया। हा व्हाईटचा फक्त एक डॉट दिसतो आपल्याला, व्हाईटचा आपल्याकडे सेंटर पीस आहे। तर सर्वप्रथम आपल्याला आज फर्स्ट लेअर करणार आहोत। हा आपल्याला व्हाईटचा सेंटर पीस आहे। आता आपण बघूया की असे कोणते पीस आहेत। इथे आपल्याला व्हाईट दिसतोय, तो आपण वर करून घेऊया लागला। आता आपण जेव्हा आपण हे लावत असतो तेव्हा आपण बघायचं की हा व्हाईट कलर मॅच आहे इथे आणि हा ग्रीन कलर इथे मॅच आहे। असेच पीस आपल्याला ह्या जागेवर लावायचे आहेत। असे आपण हे सगळे सेंटर लावून घेऊया आधी। तसंच हा ब्ल्यू व्हाईट इथे मॅच झालेलाच आहे, म्हणजे पहिले आपण करून घेतला डॉट होता, आता आपला हा मायनस झालेला आहे, दिसतोय मायनस झालेला आहे। हा मायनस अशा प्रकारे झाला आहे की ह्या ग्रीनला ग्रीन मॅच झाला आहे आणि ब्ल्यूला ब्ल्यू मॅच झाला आहे। तर आता आपण इथे बघूया रेड कुठे, ऑरेंज पण झाला आहे। आता हा दिसतो ऑरेंज मॅच झाला आहे, ऑरेंजची लेअर ऑरेंजच्या सेंटरला मॅच झाले। तसंच आपण रेड करून घेऊया, रेडचा पीसला मॅच झाला आहे। मग तसं आपलं आता सेंटरपासून आपण मायनस बनवलं, त्यानंतर आपण प्लस बनवलेलं आहे। आता हे बनवत असताना आपले जे सेंटर कलर्स आहेत, जे सेंटर पीसचे कलर्स ते पण मॅच झाले आहेत। ऑरेंजला ऑरेंज मॅच झालेला आहे, ब्ल्यूला ब्ल्यू मॅच झालेला आहे, रेडला रेड मॅच झालेला आहे, ग्रीनला ग्रीन। आता हा आपला बेसिक क्यूबची स्टार्टिंग झाली। आता आपल्या ह्या फर्स्ट लेअरमध्ये उरलेले आहे ते कॉर्नर पीस मॅच करणे। तर हे कॉर्नर पीस कसे मॅच करायचे तर पहिले बघायचं। तर इथे आपल्याला इथे पीस पाहिजे कुठला, व्हाईट, ब्ल्यू आणि ऑरेंज। आता व्हाईट, ब्ल्यू, ऑरेंज कलरचा पीस कुठे आहे, हा आता हा मला मिळाला आहे। आता हा व्हाईट, ब्ल्यू आणि ऑरेंज कलरचा पीस मला इथे लावायचा आहे, तो कसा लावणार। आता जो आपल्याला पीस लावायचा आहे तो आपण त्या रेषेच्या खाली आणून घ्यायचं बरोबर। आपल्याला हा पीस इथे लावायचा आहे, मग आपण त्याच्या बरोबर खालच्या बाजूला हा पीस आणून घेतलेला आहे। अशा वेळी आपण करताना कसं करायचं, एकदा डाव्या बाजूला फिरवायचं, एकदा खाली आणि एकदा परत पाठच्या बाजूला फिरून ते वर करायचं, म्हणजे पीस लागलेला आहे त्याच्या योग्य जागी आपण बघू शकता पीस लागलेला आहे। परत एकदा दाखवूया, ही त्याची ओरिजिनल पोझिशन होती। आणि आपण स्टार्ट करताना काय करायचं, पहिले एकदा लेफ्ट, डाऊन, राईट, अप मॅच झालेला आहे, दिसतो सर्वांना। आता आपण बघूया इथे कुठला पीस बसेल, व्हाईट, रेड आणि ब्ल्यू। व्हाईट, रेड आणि ब्ल्यू कुठे, इथे मला मिळालेला आहे। आता तसंच आता ह्यावेळी कसं आले, ह्याच्या खालनं आले नाही, ह्याच्या बाजूच्या साईडला आले, उजव्या बाजूला आले। अशा वेळी काय करायचं, ही जी अख्खी लाईन आहे ती एकदा खाली फिरवायची। खाली फिरवल्यानंतर काय होते की हा पीस होता तो पाठच्या बाजूला गेला, मग तो एकदा लेफ्ट साईडला टर्न केला की बरोबर त्यात अलाईन झालेला आहे, दिसतोय। म्हणजे जो पीस आधी इथं होता बरोबर आहे, तो आपल्याला इथे आणायचा असल्यामुळे आपण काय केलं की मागासचा पीस खाली होता, आत्ताचा पीस उजव्या बाजूला आहे, मग त्यासाठी आपण खाली फिरवलं लेफ्ट साईडला, परत वरच्या बाजूला आला पीस लागलेला आहे। मग आता तसंच आपण बघा व्हाईट पण तसंच आहे, व्हाईट ग्रीन आपल्याला पीस दिसतं तसंच उजव्या बाजूला आहे, तसं आहे उजव्या बाजूला आहे। तर आपण हे कसं करायचं, खाली लेफ्ट अप बरोबर आहे, आपण पीस लागलेला। आता फक्त एकच पीस उरलेला आहे, तो
ह्या पीसच्या खाली आहे, दिसतं सर्वांना खाली आहे. आता खाली असताना आपण वर आणायचं, कसं आणायचं हे बऱ्याच वेळा असं जरा अवघड होतं की जेव्हा आपले कलर वर म्हणतोय ह्या बाजूला कुठंच दिसत नाही, तर तोच कलर खालच्या बाजूला आहे. अशा वेळी काय करायचं, आपल्याला जो पीस जिथे हवा आहे त्या ह्याच्या खाली आण. आता हा आधीपासून इथे आहे, तो ह्याच्या खाली आणून घ्यायचा, बरोबर ह्याच्या पोझिशनला खाली आला आहे. आता हा एकदा डाऊन करायचं. हा डाऊन केल्यामुळे काय होईल, जो खालच्या लेअरला पीस होता तो आता पाठच्या बाजूला गेला आहे, दिसतोय. पाठच्या बाजूला गेल्यामुळे आपण तो काय करायचा, एकदा लेफ्टला तरी फिरवायचा किंवा दोनदा राईट साईडला. एकदा लेफ्टला फिरूया आपण आणि हा वर करूया. झालं. आता तो खालचा पीस बाहेर आला, तो वरच्या बाजूला आला आहे, तो आपण तसंच त्याच्या खाली आणून घ्यायचं. बरोबर ह्याच्या खालोखाल आणलं, तो ह्यावेळी आपल्याला उजव्या साईडला भेटला आहे. उजव्या साईडला असल्यावर आपण काय करतो, राईट डाऊन, लोअर लेफ्ट, राईट अप. झालं. आता आपली ही फर्स्ट लेअर झालेली आहे. आता फर्स्ट लेअर का झाल्याबरोबर आपली बघा कसं झालं आहे, तिन्ही ग्रीन मॅच आहे सेंटरसोबत, ऑरेंज तिन्ही लागले सेंटर पण झाला आहे, ब्ल्यू तिन्ही लागले तर सेंटर पण मॅच आहे, रेड पण तिन्ही लागले त्या सेंटर मॅच आहे. ही आपली क्यूबची आहे फर्स्ट लेअर. तर मित्रांनो, आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण क्यूबची फर्स्ट लेअर कशी करतो. यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की क्यूबचे बेसिक कलर्स कोणते असतात, ऑपोजिट कलर कोणते असतात आणि ते कलर कशा असल्यावर आपण काय केलं पाहिजे. आता आपण पहिले सुरुवात केली व्हाईटपासून. व्हाईटचा सेंटर घेतला, त्यानंतर व्हाईटचं मायनस बनवलं, व्हाईटचं मायनस झाल्यानंतर व्हाईटचं प्लस बनवले. प्लस अशा प्रकारे बनवले की त्याच्या खालचे जे सेंटर कलर आहेत ते पण त्याला मॅच होतील. आणि ते झाल्यानंतर आपण त्याचे कॉर्नर्स त्या पोझिशनला आपण अलाइन केलेले आहेत. अशा प्रकारे आजचं आपण या व्हिडिओमध्ये आपण क्यूबची फर्स्ट लेअर कशी बनवायची हे पाहिले आहे. धन्यवाद.